इराणविरुद्ध अमेरिका संघर्ष आणखी अकराळ रूप घेणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। याला कारण ठरतंय अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य। सर्वात मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी दिली आहे। आतापर्यंत इराणमधील 7,000 ठिकाणांवरती हल्ले करण्यात आलेले आहेत। तसंच इराणची ताकद सातत्यानं कमी होत असल्याचं पीट हेग्सेथ यांनी म्हटलंय। तर इराणनं लोकांपेक्षा शस्त्रास्त्रांवरती अधिक खर्च केल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। हेग्सेथ यांच्या या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। इराणनं अमेरिकेच्या F-35 या स्टेल्थ लढाऊ विमानाला लक्ष्य केलंय। हल्ल्यानंतर या लढाऊ विमानानं अमेरिकेच्या तळावरील आपत्कालीन लँडिंग केलं। सध्या वैमानिकांची प्रकृती ही स्थिर आहे। आतापर्यंत अमेरिकेनं असा दावा केलेला होता की जगातील कोणतंही रडार किंवा हवाई संरक्षण या अदृश्य लढाऊ विमानाला शोधू शकत नाही। या अमेरिकेच्या दाव्याला इराणनं या कारवाईमध्ये मोठं आव्हान दिलंय। इराणच्या हल्ल्यामुळे कतारचा एकूण गॅस पुरवठा 17% नष्ट झालेला आहे आणि ही तूट पुढील 5 वर्षांपर्यंत भरून निघणार नाहीये। कतार एनर्जीच्या सीईओनी गुरुवारी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे। इराणी हल्ल्यामुळे कतारची 70% LNG निर्यात क्षमता ही ठप्प झाली आहे। या हल्ल्यामुळे कतारला अंदाजे $20 अब्ज वार्षिक महसुलाचं नुकसान झालंय आणि युरोप आणि आशियाला होणाऱ्या पुरवठ्याला देखील याचा धोका निर्माण झालाय। आणि जगभरामध्ये युद्धामुळे चिंता वाढलेली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युद्धाबाबत भारतानं घेतलेल्या भूमिकेवरती भाष्य केलंय। शिवतीर्थावरती पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी केंद्रावरती जोरदार हल्लाबोल केला। भारतानं इराणला साथ द्यायला हवी होती, भविष्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील यावेळी राज ठाकरेंनी दिलाय। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला। राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा सुरू आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। पुढील 1-2 दिवस हा धोका कायम राहण्याची शक्यता ही वर्तवली जाते। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर अधिक आहे। धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय। सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रब्बी पिकांसह फळबागांचं देखील अतोनात नुकसान झालंय। नाशिकच्या सिन्नर शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये काल संध्याकाळी हवामानामध्ये अचानक बदल होऊन अवकाळी पावसानं जोरदार एंट्री केली। कडक उन्हाच्या चटक्यानंतर अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांची मोठी धावपळ उडाली, तर शेतकऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली। ग्रामीण भागामध्ये या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं असून कांदा, गहू आणि हरभरा ही पिकं काढणीच्या अवस्थेमध्ये असताना आलेल्या या पावसामुळे या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पीक हातामधून जाण्याची भीती शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जाते। नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणे परिसरामध्ये काल संध्याकाळी अचानक हवामान बदलात गारांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडलाय। दरम्यान जोरदार पावसामुळे आठवडे बाजारामध्ये धांदल उडाली, तर काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचं वातावरण पाहायला मिळालं। मालेगाव शहरासह परिसरामध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे। या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावरती कोसळलेली आहेत। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा आणि इतर पिकांना बसलेला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। दरम्यान बस स्थानक परिसरामध्ये पावसानं प्रवाशांची मोठी धावपळ झाली। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। काल संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान अचानक वादळी वारा आणि जोरदार पाऊस सुरू झाला। ऐन काढणीच्या तोंडावरती असलेला मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, मोसंबी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। चाळीसगाव तालुक्यामध्ये प्रामुख्यानं दहिवत, राजमाने, दरेगाव, धामणगाव, लोंढे या गावांमध्ये वादळी वारा आणि पावसाचा जोर होता। या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालंय।
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. हवामान विभागानं 17 ते 20 मार्च दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यानुसार काही भागामध्ये हलकासा तर काही भागामध्ये वादळी पाऊस झाला. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा काढणीला असलेला गहू, हरभरा, भुईमूग त्याबरोबरच तूर पिकांसह चारा पिकाचं देखील नुकसान झालंय. बीडच्या केज तालुक्यामध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं केज तालुक्यामध्ये विविध पिकांचं नुकसान झालं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा निघून गेलाय. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आंब्याचा मोहर देखील खराब झालेला असून गहू, ज्वारीसारख्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतातील भाजीपाल्याला देखील याचा फटका बसल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. धुळ्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं. साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये गारपीट झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे वातावरणात बदल झालेला असून यामुळे पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती ही शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते. संपूर्ण राज्यभरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि असं असताना काल संध्याकाळी संपूर्ण राज्यभरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची काही ठिकाणी हजेरी लागलेली आहे. यामुळे पिकांचं मोठ्यावरती नुकसान होत आहे आणि दुसरीकडे धुळे जिल्ह्यात सुद्धा काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीची या ठिकाणी हजेरी लागलेली आहे. साक्री असेल, दोंडाईची असेल या ठिकाणी देखील गारपीट चालली आहे आणि यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आत्ता आपण धुळे तालुक्यातील वरखेडी या गावामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे काही हरभऱ्याचं पीक आहे, मक्याचं पीक आहे, हे या ठिकाणी पूर्णतः झोपून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे साक्री तालुक्यामध्ये कांदा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर दुसरीकडे दोंडाईच्या मध्ये देखील कांदा असेल आणि इतर रब्बी हंगामातील ही पिके असतील यांचं देखील नुकसान झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आता चिंता व्यक्त होते. दुसरीकडे वातावरण बदलाचा देखील फटका जो आहे तो या पिकांना बसताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इतर या पिकांवरती आता विविध रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाई मिळण्याची मागणी देखील राज्य सरकारकडे करताना पाहायला मिळते आहे. नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिला. धडगाव तालुक्यातील भमाना परिसरामध्ये मुसळधार पावसासह तुफान गारपीट झालेली असून सगळीकडे गारांची पांढरी चादर पसरलेली होती. या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली कैरी आणि आंबा पीक मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. सततच्या हवामान बदलामुळे तिथले आदिवासी शेतकरी आणि बागायतदार मात्र पूर्णपणे हवालदिल झाले. पालघर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी उत्पादकांना चांगलाच फटका बसलाय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागामध्ये गारांचा वर्षाव देखील झाला, ज्यामुळे ज्वारी, केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. तसंच काढणी सुरू असताना हळद भिजल्याची घटनाही घडली. रोडगी, सोनाळा, चाभरा, खैरगाव आणि निमगाव या गावाच्या शिवारामध्ये पावसाचा जोर हा काहीसा अधिक होता. त्या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक होणार आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं सत्ता समीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जिल्हा परिषद सदस्यांना गेल्या 35 दिवसांपासून अज्ञातस्थळी हलवलं. त्यामुळे अज्ञातस्थळी असलेले 36 सदस्य सत्ता स्थापन करणार का, की यातील काही सदस्य भाजपच्या गळाला लागणार, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. निवडणुकीच्या काळात मला अनेक जण संपवायला निघाले होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एकट्या धनंजय मुंडेंना बदनाम करण्यासाठी मोठमोठे नेते हे सर्व काही करत होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. माध्यमांमधून देखील आरोप होत असताना परळीची जनता पाठीशी उभी राहिली आणि निवडून आलो असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलंय.
महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते प्रयत्न केले. मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघाले. त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुढे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.